धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांचे सहकारी पतसंस्था गटनेत्यांच्या कार्यपद्धतीवर विद्यमान 6 संचालकांचा बहिष्कार। धुळे शहरातील धुळे नंदुरबार व धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था असून या पतसंस्थेचे गटनेते पाटील यांच्या नेतृत्वावर गदा आली असून चुकीचे निर्णय घेत असल्याचा संचालक मंडळांना विश्वासात न घेता कार्यपद्धती चालू असल्याचा आरोप या कार्यपद्धतीला या ठिकाणी 6 विद्यमान संचालकांनी विरोध दर्शवला असून आज चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रियेतून बाहेर निघत बहिष्कार टाकला, ज्यात पॅनल प्रमुख माजी चेअरमन रवींद्र बोरसे, धुळे शहादा संचालक अनिल शिवाजी सोनवणे, साक्री संचालक सुभाष बुराजी पगारे, नंदुरबार संचालक पुरुषोत्तम वसंत काळे, जळगाव संचालक भाईदास वाल्या पावरा, नंदुरबार संचालिका श्रीमती दीपमाला रामकृष्ण पाटील यांनी या ठिकाणी बहिष्कार टाकला। नमस्कार, मी रवींद्र बोरसे, पॅनल प्रमुख, धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था। आज आपल्या या पतसंस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज या ठिकाणी संपन्न झाली। माझ्या ज्ञात माहितीनुसार आदरणीय राजेंद्र चौरे आणि आदरणीय छोटूसिंग राजपूत यांची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली। मी त्यांना सर्वप्रथम माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि माझी भूमिका सगळ्यांसमोर स्पष्ट करतो। मागील 2023 साली तिसऱ्यांदा लोकहित पॅनलच्या माध्यमातून रानभाऊ रवींद्र खैरनार यांच्या माध्यमातून गटनेत्यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली। मी स्वतः माझे सन्मित्र आदरणीय सुभाष पगारे, आदरणीय अनिलजी सोनवणे यांनी दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवली आणि आमच्या सोबत आदरणीय पुरुषोत्तमजी काळे सर, त्यांच्यासोबत भाईदासजी पावरा आणि आदरणीय दीपमालाताई पाटील बागुल हे या ठिकाणी आमच्यासोबत निवडून आलेले होते। आज रोजी या चेअरमन निवडीच्या प्रसंगी आम्ही 6 लोकांनी त्या निवडीवरतीच बहिष्कार टाकलेला होता आणि म्हणून आमची भूमिका या ठिकाणी विशद करणं अत्यंत गरजेचं आम्हाला वाटतं। रानभाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडून आलेलो असताना दुसऱ्यांदा काही लोक पहिल्यांदा, परंतु त्यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप करण्यात आले। ते हुकुमशाहीसारखे वागतात, एकाधिकारशाहीसारखे वागतात, इतरांना सगळ्यांना ते विश्वासात घेत नाही। अशा पद्धतीमुळे आम्हालाही जुन्या 3 लोकांना तो अनुभव आल्यामुळे आम्हीही मागील 1 वर्षापूर्वी या नवीन याच्यामध्ये सामील झालो आणि विनोद पाटील माजी चेअरमन शिक्षक पतसंस्था यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुन्हा नवीन पद्धतीने कार्यभार आम्ही पतसंस्था चालू केला होता। परंतु मागील काही दिवसापासून एक अतिशय आगळेवेगळे निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला। एक सभासद हित, पतसंस्थेचं हित हे लक्षात घेऊन पदं येतील जातील ही काळजी न करता आम्ही प्रखरपणे मागील 2 महिन्यापासून त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज रोजी या पतसंस्था चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या कार्यवाहीमध्ये, या प्रक्रियेमध्ये आम्हाला सन्मानाने सर्व संचालकांना 1 दिवस आधी पार्टी मीटिंग बोलावून सगळ्यांची मतं जाणून घेणं गरजेचे असताना आणि सर्व जाती संवर्गांना त्याच्यामध्ये ओपनचं चेअरमन पद स्वतः विनोद पाटील यांनी घेतलं, दुसऱ्यांदा ओबीसीच्या माध्यमातून मला ते पद दिलं गेलं चेअरमन पदाचं, तिसऱ्यांदा बाबूरावजी वसावे यांना एसटी सर्वांगीण पद दिलं गेलं आणि आमची एक मागणी होती की सर्व वंचित जाती घटकांना, सर्व समावेशक 2 जिल्ह्यांना असं एक सर्व मताने एक चेअरमन पद, व्हाईस चेअरमन पद आपण देऊया। परंतु आमची मागणी यावेळेस फेटाळली गेली। काही एक न ऐकता आमचंवालं त्यांनी तो त्यांचा विषय किंवा त्यांची ती निवड दामटून घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आमच्या नैसर्गिक न्यायतत्वाला, आमच्या अस्मितेला, आमच्या आत्मसन्मानाला या ठिकाणी बाधा पोचत असल्यामुळे आम्ही कोणाच्याही सांगण्यावरून किंवा कोणाच्याही ऐकण्यावरून अशी काही कृती न करता, कारण नानभाऊंच्या विरोधात सुद्धा आम्ही जाऊन विनोद पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं होतं, परंतु आज रोजी आम्हाला जी वागणूक मिळत आहे आणि सभासदांच्या हिताचे काही निर्णय घेतले जात आहे, त्यात आवाजवी व्याजदराने सीसी घेणं असेल किंवा बिल्डिंगांच्या बांधकामाबद्दल असेल, अशा अनेक निर्णयांवरून मागील काळापासून आमचा विरोध होता आणि आज तो विरोध डावलण्याकरता चेअरमन निवडीमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि आम्ही कुठलाही गटतटाचं राजकारण न करता, उमेदवार उभा न करता, वेगळं राजकारण दाखवता आहे त्याच गटामध्ये राहून आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी आजच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीमध्ये बहिष्कार टाकावा लागला आणि यापुढे आमचे हे 6 जण, अज्ञात काही 4 जण आमच्यासोबत आज देखील होते, आम्ही त्यांना फोकसमध्ये आणलं नाही आणि असे सर्वजण सभासद हिताचं, संस्था हिताचं व्याजदर कमी करणं असेल किंवा वर्गणीवरचं व्याजदर वाढवणे असेल, कर्जाचं
प्रमाण वाढवणं असेल यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू आणि आमची भूमिका ही सगळ्या सभासदांनी समजावी, आम्हाला समजून घ्यावं. आम्ही हुकुमशाहीला, दडपशाहीला किंवा एकत्रशाहीला आम्ही बळी पडणार नाही आणि गावशिवचं मैत्रीचं राजकारण याला आम्ही बळी पडणार नाही हा संदेश मी सगळ्यांना देऊ इच्छितो. धन्यवाद. काळे, प्रांत कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, विद्यमान संचालक धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, सन्माननीय माजी चेअरमन आणि पॅनल प्रमुख रवींद्रजी बोरसे यांनी भूमिका मांडली. आज जी काही चेअरमन पदाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये चेअरमनपदी विराजमान झालेले माझे सन्मित्र राजेंद्रजी चौरे, व्हाईस चेअरमनपदी विराजमान झालेले सुटीरंगी राठोड यांना सर्वप्रथम अभिनंदन, शुभेच्छा करतो. पतसंस्थेच्या हितासाठी, सभासदांच्या हितासाठी चांगले निर्णय घेतील त्यांना निश्चित आमचं समर्थन असेल. प्रश्न असा आहे की 18 पैकी 6 संचालकांनी आज बहिष्कार टाकला. माझ्या अल्पबुद्धिमत्तेप्रमाणे पतसंस्थेच्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये हा पहिला प्रसंग आलेला आहे. अत्यंत खेदाची आणि दुःखाची बाब आहे. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना व्यक्तिगत निर्णय हा कधी हिताचा नसतो. सामूहिक निर्णय प्रक्रिया असली पाहिजे. व्यक्तिगत मी माजी चेअरमन आणि आमचे गटनेते विनोदजी पाटील यांच्या घरी जाऊन विनंती केली की आपण सर्वांची एक पार्टी मिटिंग लावा. माझं जाऊ द्या, मी संचालक आहे, पण नंदुरबारचे पॅनल प्रमुख माजी चेअरमन बाबूरावजी वसावे यांनी भैया साहेबांना 3 वेळेस विनंती केली की तुम्ही पार्टी मिटिंग लावा. स्वतः हे दुःख बाबूरावजी वसावे यांनी मला सांगितलं की आपण पार्टी मिटिंग लावायची विनंती करून लावली जात नाही. संचालकांचं ऐकून घेतलं पाहिजे, कारण सहकारामध्ये एकटा व्यक्ती निवडणूक जिंकू शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे, तसं त्यांनाही माहिती असेल आणि त्यांनी सर्वांशी चर्चा करणं गरजेचं होतं. चर्चा न करता संचालकांना गृहीत धरून प्रत्येक संचालक सक्षमपणे काम करत होता. नंदुरबार जिल्ह्यामधून शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर 3 संचालक घेऊन आम्ही आलो होतो. आता चेअरमन पदासाठी स्वाभाविकपणे नंदुरबारमधून इच्छुकांच्या यादीमध्ये मी व्यक्तिगत होतो आणि दुसऱ्या वेळेचे संचालक मान्य अनिल बापू हे देखील होते आणि मोस्ट सिनियर होते. त्याचबरोबर अन्य 2 मित्र इच्छुक होते. इच्छुक अनेक असू शकतात, त्या इच्छुकांवर तोडगा काढण्याची जबाबदारी नेतृत्वाची असते. मोठे मोठे युद्ध चर्चेतून सोडवले गेलेले आहेत, परंतु आम्हाला चर्चाच करायची नाही. आम्ही जे ठरवू ते आणि केवळ मैत्रीच्या प्रेमापोटी आम्ही तुम्हाला गृहीत धरलेला आहे असा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून आजच्या या सभेला आम्ही चेअरमन निवडीला बहिष्कार टाकला. कारण आम्हाला ज्या हजारो सभासदांनी मतदान केलेलं आहे त्या मतदानाचा कुठे अवमान होता कामा नये आणि म्हणून त्या सभासदांनी केलेल्या मतदानासाठी प्रेमापोटी जे चुकीचं असेल त्याला विरोध नोंदवण्याच्या भूमिकेमधून आलेलो आहोत. या पुढील 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेचं हित, सभासदांचं हित हे आमच्यासाठी प्रथम प्राधान्य असेल. कोण चेअरमन, कोण व्हाईस चेअरमन ह्या अत्यंत गौण बाबी आहेत, परंतु व्यक्ती हा सन्मानाचा भुकेला आहे. त्याच्यासाठी मला असं वाटतं की विनोदजी पाटील यामध्ये कुठेतरी परकीयांचं ऐकून स्वकीयांना लांब करण्याच्या या परकीयांच्या षडयंत्रामध्ये ते बळी पडलेले आहेत. त्यांना जवळचे लोक नको होते, नंदुरबारून बाहेरचे लोक फोन करायचे आणि त्यांना संदेश द्यायचं. हे मला स्वतः त्यांचे मित्र प्रकाश बच्छाव सांगायचे की नंदुरबारचे लोक सांगताय की तुम्हाला चेअरमन करू नका, आणि ते भैयांनी ऐकलेलं आहे. त्यांनाही शुभेच्छा. आपण सर्व मिळून पतसंस्थेच्या हिताचं काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.